श्री स्वामी समर्थ. इथे माझ्या मुलींची टिफिन वगैरे तयारी करून झाली होती. त्या स्कूलला गेलेल्या होत्या आणि इथे तेवढ्यात गुरु आपला उठून बसलेला होता. म्हणून गुरुबरोबर थोडासा खेळली आणि नंतर किचनमध्ये आली. तरी ते माझं किचन वगैरे साफ करून भांडी सगळं घासून झालं होतं. सगळं किचन गॅस वगैरे कट्टा बिट्टा सगळं साफसफाई करून झालेली होती आणि आत येते तेवढ्यातच गुरु पाठीमागून किचनमध्ये आलेला होता. तर बघा कसा बघत आहे. आणि त्याचे पप्पा गेले होते, त्यांचं काही पार्सल येणार होतं म्हणून ते खाली गेले होते. बेल वाजताच गुरु लगेच बाहेर धावत गेला आणि ते पार्सल घेऊन आले आणि खोलून इथे बघत होते काय आलेलं आहे काय नाही. त्यांचं चाललं होतं इनबॉक्स करायचं. तर इथे त्यांनी मागवलं होतं गुरुसाठी खेळणी म्हणजे काय तर ते बटरफ्लाय, गाड्या वगैरे, ते ॲनिमल्स वगैरे काय काय होतं. पझल्ससारखं होतं ते पझल्स म्हणजे ते सगळे वेगवेगळे पार्ट होतात आणि ते पार्ट नंतर एकमेकांना असे जोडायचे असतात. मोबाईल देण्यापेक्षा मुलांना हे पुढ्यात टाकून दिलं तर ते मस्त खेळतात. इथे बघा आपला गुरु लगेच खेळायला रेडी झालेला आहे. सगळं पप्पा पण बघतायत कसं, तो पण बघत आहे. मध्ये बघा कसा काय त्याचं चालू आहे. हे बघा त्याला पण आवडलेलं होतं आणि पप्पा त्याच्याबरोबर खेळत बसले होते आणि तोही पप्पांच्या बरोबर खेळत होता. आणि पप्पांचं तर काय लहान लेकरासारखंच चाललेलं. ते पार्सल आलेलं त्या पिशवीला ते फुग्यासारखं असतं ना बारीक तेच बसले फोडत. ते बघा कसे फोडत आहेत. आणि तेवढ्या तिथं मी पण खेचायला लागले, मला पण द्या. आमच्या दोघांचे इथं भांडण चालू झाले. ते म्हणे मी फोडणार, मी म्हणे मी फोडणार. आणि हे बघा अशा पद्धतीने त्यांनी मागवलं होतं. आणि थोड्या वेळानंतर गुरु लगेच झोपून गेला. तोपर्यंत म्हटलं कामं आवरून घ्यावावी पटपट म्हणून कपडे वगैरे भिजत घालायला घेतले. 2-3 चमचे पाण्यात टाकून निरमा हलवलं घळा. आणि हे बघा पाण्यासोबत लागली मी पण खेळायला. आणि इथं अशा तऱ्हेने नंतर मी कपडे वगैरे सगळी भिजत घातली आणि म्हटलं आता तो झोपलाय तोपर्यंत लादी वगैरे पुसून घ्यावी म्हणून इथं मी लादी पण पुसून घेण्यासाठी चालू केलं होतं. पण लादी पुसताना मी रोज नेहमी हुंबरा पण पुसत असते. हुंबरा म्हणजे कोण त्याला उंबरटा बोलतं, आम्ही तर हुंबराच बोलतो. म्हणून हुंबरा देखील मी रोज नित्यनेमाने रोज पुसून क्लीन करून घेत असते. आणि इथे मी लादी पुसत गुरुकडे पण लक्ष देत होते, कारण गुरुला मी सोप्यावरती झोपवलेला होता, खाली नव्हता झोपवला. आणि लादी पुसून झाली आणि कपडे धुण्यासाठी बाथरूममध्ये गेली. इथंवर आपलं वादळ येऊन बघा कसं टुकू बघत होतं. कपडे वगैरे धुवून झाली माझी, सुकाय टाकत होती तोपर्यंत आला पाठीमागून. बघा माझी पाठ काय तो सोडत नसतं. माझं शेपटीसारखं ना ते सारखं माझ्या चिपकलेलंच असतं. घरात कोण नसतं, मीच असते ना, मग तो माझ्याच मागं फिरणार ना. दुसरं कोणी असतं तर मग घेतात. मग तो रडत होता, मग त्याला थोडं उचलून घेतलं आणि बाहेर त्याला दाखवत होती थोडं शांत झाला. मग राहिलेली कपडे मी सुकाय टाकले. तेवढ्यात बेलचा आवाज आला म्हणून गुरु बाहेर पळाला. तर ती ताया आली होती, त्याची ताया आणि मनोदादा आला होता आणि शिवण्या पण आली होती. अशा तऱ्हेने मुली आल्यानंतर आम्ही जेवण केलं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला?